अ, आपण ज्या पदासाठी मुलाखतीसाठी आपली निवड झालेली आहे, तर या पदाच्या संदर्भात आपल्याला नेमकी काय माहिती आहे आणि त्याआधी एक थोडक्यात तुमचा परिचय काय आहे हे जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल. यस. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. माझं नाव नंदकुमार सदाशिव वेळे. माझं जे नेटिव्ह प्लेस आहे सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये खंडाळा तालुका, त्याच्यामध्ये बोरी हे माझं गाव आहे. तर मी एका शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करतो. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि हायस्कूल बोरी येथे झालं. त्याच्यानंतर माझं उच्च माध्यमिक 11वी-12वीचं शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी तालुका खंडाळा येथे राजेंद्र ज्युनियर कॉलेज खंडाळा येथे झालं. त्याच्यानंतर माझं इंजिनिअरिंग मी BE मेकॅनिकल केलेलं आहे. डॉक्टर जे मगदुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जयसिंगपूर, शिवाजी युनिव्हर्सिटी इथून 2001 मध्ये मी ते पूर्ण केलं. त्याच्यानंतर मी सर इंडस्ट्री जॉईन केली. माझी पहिली इंडस्ट्री एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड, तिथे मी ॲज अ ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनियर म्हणून 1 वर्ष सर्व्हिस केली. त्याच्यानंतर मी रावत ब्रदर्स फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड मॉड्युलर फर्निचर बेस इंडस्ट्रीमध्ये जवळपास 7.5 वर्षापेक्षा जास्त काळ काम केलं. तर तिथे माझ्या जॉबची सुरुवात प्रोडक्शन सुपरवायझर पासून सुरू केली आणि ज्यावेळी मी ती कंपनी सोडली, लेफ्ट केली, त्यावेळी मी प्रोडक्शन मॅनेजर या पदावरती काम केलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये सर मी रावत ब्रदर्स फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये असताना मी मास्टर्स इन इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतलं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आणि 2012 मध्ये मी मास्टर्स इन इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन मध्ये माझं कंप्लीट केलं आणि 2011 मध्ये मी टीचिंग फील्डमध्ये एंट्री केली. भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे येथे मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झालो. 2014 पर्यंत मी त्या कॉलेजमध्ये जॉब केला. त्याच्यानंतर मी 2015 पासून पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च रावेत येथे असिस्टंट प्रोफेसर या पदावरती कार्यरत आहे आणि त्याच्यासोबत ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी इन्चार्ज वर्कशॉप सुपरिटेंडंट ती पार पाडत आहे. आणि सध्या मी पुणे युनिव्हर्सिटी मधूनच सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मधून PhD परस्यूइंग करत आहे आणि माझा रिसर्च एरिया कॉम्पोजिट मटेरियल आहे सर. ओके. हा, आता तुम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहात. हो सर. तुम्ही BE केलं, त्यानंतर तुम्ही मास्टर्स केलं, प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही मास्टर्स केलेलं आहे. हो सर. मेकॅनिकल मध्ये इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. हो सर. तर आपलं जे पद आहे उपसंचालक औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, हो सर. ओके, डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ. हो. तर या विषयाशी संबंधित म्हणजे हा जो हे जे पद आहे या विषयाशी संबंधित तुमच्या या एज्युकेशनल प्रोफाईलचा कसा संबंध आहे? हो सर. तुमच्या बायोडाटामध्ये सुद्धा तुम्ही PDF मध्ये तुमच्या मेन्शन केलेलं आहे. तुमच्या जॉब प्रोफाईल मध्ये काही ठिकाणी तुम्ही मेन्शन केलेलं आहे इंडस्ट्रियल सेफ्टी आणि हेल्थ. ओके. हो सर. ज्यावेळेस तुम्ही रावत ब्रदर्स मध्ये जॉब करत होता, हो सर, त्यावेळेस तुम्ही मेन्शन केलेलं आहे की सेफ्टी अँड हेल्थ डिपार्टमेंट. ओके. सो लाईक कसा संबंध तुमच्या एज्युकेशनल प्रोफाईलचा संबंध या दोन विषयांशी, म्हणजे या ठिकाणी आपल्या पदाला दोन महत्वाचे फॅक्टर्स आहेत की एक आहे इंडस्ट्रियल सेफ्टी आणि दुसरा आहे हेल्थ. हो सर. तुमच्या एंटायर एज्युकेशनचा फायदा या दोन सब्जेक्ट साठी होतो का, दोन विषयांसाठी होतो? याबद्दल काय सांगा? हो सर. सर मी रावत ब्रदर्स फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ज्यावेळी प्रोडक्शन सुपरवायझर, त्याच्यानंतर मी असिस्टंट मॅनेजर मेंटेनन्स सेफ्टी मध्ये काम केलं. तर तेव्हा मी सेफ्टी, मेंटेनन्स आणि सेफ्टी रिलेटेड सगळ्या ऍक्टिव्हिटी
केलेले आहेत. दुसरी गोष्ट, मी ज्यावेळी टीचिंग फील्डमध्ये आलो, तर टीचिंग फील्डमध्ये सध्या मी इन्चार्ज वर्कशॉप सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत आहे. तर त्याच्यामध्ये वर्कशॉप एक इट्स वन काइंड ऑफ इंडस्ट्री, नॉट दॅट ऑन कमर्शियल लेवल. हं. तर त्याच्यासाठी लागणारे जे पण सेफ्टी नॉर्म्स आहेत, हेल्थ आणि सेफ्टी, तर ते नॉर्म्सची मी पूर्ण काळजी घेतो, जेणेकरून ऍक्सिडेंट होणार नाही किंवा मुलांना सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने मी पूर्ण काळजी घेतो. दरम्यानच्या काळामध्ये सर माझं जे मास्टर्स झालेलं आहे प्रोडक्शनमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशनमध्ये, तर त्याच्यामध्ये ऑटोमेशन, इंडस्ट्री ऑटोमेशन हे सब्जेक्ट मी शिकलो आहे सर. तर डेफिनेटली ऑटोमेशन फॅक्टरी, कंपनी ऑटोमेशन किंवा इंडस्ट्री ऑटोमेशन केल्यामुळे आपण बऱ्यापैकी सेफली वर्क करू शकतो. तिसरी गोष्ट मला अशी आवर्जून सांगावीशी वाटते, आता माझा जो रिसर्च एरिया आहे ते कंपोजिट मटेरियलमध्ये आहे. माझा जो तर तो जो कंपोजिट मटेरियल आहे, तो आम्ही सेफ्टी म्हणून तो प्रोडक्ट डेव्हलप करत आहे. रिसेंटली आम्ही सेफ्टी हेल्मेट आणि सेफ्टी रेल गार्ड हे 2 प्रॉडक्ट डेव्हलप केलेले आहेत. त्याचं मी अच्छा. पेटंटसाठी सुद्धा अप्लाय केलेलं आहे. तर मला असं वाटतं की माझा इंडस्ट्रीचा अनुभव, माझा जो मास्टर्स इन इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये जे मी सब्जेक्ट लर्न केले इंडस्ट्री ऑटोमेशन, आता जे मी वर्कशॉप सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत आहे त्याचा अनुभव, आणि ह्याच्या व्यतिरिक्त सर माझं पीएचडी वर्क आणि मी जे काही सब्जेक्ट्स घेतो इंजिनिअरिंगचे, तर ते सब्जेक्ट मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहेत. जसं की इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आहे, इंडस्ट्रियल सेफ्टी मॅनेजमेंट आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस आहेत. तर मला असं वाटतं की ह्याच्यामुळे मी निश्चितच ह्या पदाला न्याय देऊ शकतो. ओके, ओके. आणि आरोग्य हा जो म्हणजे सेफ्टीच्या संदर्भात तर तुम्ही सांगितलं. हो सर. पण हे जे इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ या ज्या दोन्ही विषय आहेत, हो. त्याच्यामध्ये हेल्थच्या संदर्भात काय सांगता येईल तुम्हाला? म्हणजे जे 2 फंक्शन्स याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत, आपण सेफ्टीच्या बद्दल समजू शकतो. पण हेल्थ हे नेमकं का त्याच्याशी रिलेट केलं गेलेलं आहे? हां. म्हणजे नेमका काय काय कन्सेप्ट आहे यामागचा? तुम्हाला काय वाटतं? अ, ज्यावेळी आपण इंडस्ट्रीमध्ये काम करतो, तर हं, बऱ्याचदा इंडस्ट्री एन्व्हायर्नमेंट जे आहे, जर तिथे पोल्युशन होत असेल, तर हं, ते जे पोल्युशन आहे, त्याच्यामुळे जर आरोग्याला धोका निर्माण होत असेल, तर हं. त्याच्या अनुषंगाने आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या पाहिजेत. ओके. जसं की काही इंडस्ट्रीमध्ये, जसं की आता मी फर्निचर इंडस्ट्रीमध्ये काम केलं होतं. बेसिकली हं. सॉडस्ट तिथं बऱ्यापैकी प्रोसेसमध्ये तयार होत असते. तर अच्छा. त्या सॉडस्टमुळे अँथ्रॅक्स डिसीज होऊ शकतो किंवा लंगचे डिसीज होऊ शकतात. सो हं, ते अव्हॉइड करण्यासाठी आपल्याला काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यावे लागतील. तर आम्ही तिथे त्याच्यासाठी डस्ट कलेक्शन सिस्टम्स यूज केली होती, की जे हं, व्हॅक्यूम, बिकॉज ऑफ व्हॅक्यूम ऑर निगेटिव्ह प्रेशरनी ती सॉडस्ट स्प्रेड न होऊ देता एका ठिकाणी अक्युमुलेट केली जायची. आणि हं. पॅरलली आम्ही अ, कामगार किंवा जे वर्कर्स आहेत त्यांच्या फ्रिक्वेंटली त्यांचे मेडिकल चेकअप आहे, तर ते करायचो आणि त्याच्यावरून रिपोर्टवरून च्या लक्षात यायचं की वर्करला ह्याच्यापासून कुठलीही इजा होऊ शकत नाही. तर असे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जे पण नॉर्म्स आहेत, जेणेकरून की त्यांना ऑक्युपेशनल डिसीजेस जे आहेत ते हं. होणार नाहीत. ओके. तुम्हाला वाटतं का, की या पद्धतीने जे म्हणजे इंडस्ट्रियल सेफ्टी आणि हेल्थ या संदर्भात जे प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे किंवा जे काही ॲक्ट्स आहेत, जे काही कायदे आहेत, ते महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा संपूर्ण देशभरामध्ये ज्या स्मॉल स्केल टू बिगर स्केल ज्या इंडस्ट्रीज असतात, तिथे ते
कितपत फॉलो केले जातात याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? म्हणजे कायदे तर असं सांगतात की सर्व नॉर्म्स, सर्व सेफ्टी मेजर्स, सर्व हेल्थ इंडिकेटर्स हे फॉलो करायला पाहिजे. परंतु आपण कधी-कधी ऐकत असतो की कुठेतरी आग लागली, भीषण आग लागली आणि त्याच्यामुळे लेबर्सचा मृत्यू झाला किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये ज्या काही सेफ्टी मेजर्स घ्यायला पाहिजे होते ते घेण्यात आले नाही किंवा जे काही हेल्थ इंडिकेटर्स आहेत ते फॉलो केले गेले नाही. ओके, तर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किती प्रमाणात फॉलो केल्या जातात? काही स्टॅटिस्टिक्स त्या संदर्भात तुमच्याकडे आहे किंवा त्यावरती तुम्हाला काय सांगता येईल? ज्या बिगर इंडस्ट्रीज आहेत, जिथे वर्कर्सची संख्या 500 किंवा 1000 अशा स्वरूपाची असेल, हं, तर हं, अशा ठिकाणी सेफ्टी ऑफिसर्स हे अपॉइंट केलेले असतात. हं, सेफ्टी कमिटी असते आणि त्याच्यामुळे निश्चितच तिथे ह्या सगळ्या गोष्टी ची काळजी घेतली जाते. पण हं, बऱ्याचदा असं होतं की ज्या स्मॉल स्केल किंवा मीडियम स्केल इंडस्ट्रीज आहेत, जिथे हं, वर्करची संख्या ही कमी कमी असते कम्पेअर्ड टू बिगर इंडस्ट्रीज. तर हं. तिथे थोडंसं असं निदर्शनास येतं की तेवढी अवेअरनेस किंवा तेवढं लक्ष दिलं जात नाही. ते एक आहे त्याच्यामध्ये. आणि समहाऊ जरी मोठ्या इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी ऑफिसर्स असले, हं, अ, आणि त्यांनी जर ती यंत्रणा व्यवस्थित राबवली नाही, तर हं. काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होतात. तर ओके. मग अशा काही महत्त्वाच्या घटना तुम्हाला सांगता येईल, की ज्या नजीकच्या काळामध्ये म्हणजे जस्ट रिसेंट पिरियडमध्ये अशा काही मेजर ॲक्सिडेंट्स हो सर. घडलेले आहेत इंडस्ट्रीजमध्ये हो याबद्दल सर. तुम्हाला काही उदाहरणं देता येईल? हो सर. की बिकॉज ऑफ negligence, they didn't follow safety measures and whatever the health measures they didn't follow, and because of that negligence only, so we can finding some accidents. येस सर. Can Yeah. Yes, sir. Recently, on 1st January 2023, in a Hmm. Nasik district near Igatpuri, that Hmm. Jindal Poly Films company located at Hmm. a village Gonde. So there was a blast happened, and the Okay. basic reason was there is a blast because of the thermic fluid heaters. In Hmm. that malfunctioning that thermic fluid heaters, and due to this there is a blast. So Okay. reason is the this is what one reason is malfunctioning Hmm. or negligence towards that whatever malfunction is going on. Hmm. Hmm. Another incidence, it was in May 2020 during Hmm. COVID lockdown. Hmm. So that is Hmm. at LG Polymers, Visakhapatnam, and Hmm. that was because of leakage of the styrene gas. So that is Okay. again happen because of the malfunctioning, and that process doesn't get effective cooling, and because of increasing the temperature, again that incidence was happen. Okay. So these are recent cases. Yes, sir. Are you aware about Bhopal gas tragedy? Yes, sir. Bhopal What is? gas tragedy. Hmm. This was happen 2nd and 3rd December 1984, and Hmm. Hmm. this Hmm. is a major disaster worldwide. Reason Hmm. is Hmm. that uh, the methyl isocyanate gas that Hmm. basically during cleaning inside the plant, Hmm. water there is a water leakage, and that water entered inside the Hmm. tank where the methyl isocyanate gas was stored, Hmm. and again that excess amount of gas stored, actually it is suggested that optimum like 60% of the whatever the capacity of the tank, 60% should be the methyl isocyanate inside the tank. That was Hmm. around 85% capacity tank get filled, and Hmm. at the same time water get mixed with that methyl isocyanate, and because of this its temperature It get happened. increased, Hmm. and uh, uh,
tons of the methyl isocyanate gas get explode. It comes out. At the same time, where the leakage get found, it was at a height of around 90 feet, 90 feet to 100 feet. And when initially there was a small leakage, and workers or whatever be the persons present, they neglect that leakage. And at the midnight, that leakage it goes on increasing, and it is not in control. So they start to stop that explosion, but fire hydrant systems was present there that reaches up to 60 meters, not even that much height. So it was not properly working. Second thing, maintenance persons supervisor was not appointed by the company, because company policies was to reduce the cost. Okay. So even company earlier it was giving the training to the workers and the staff. It was 6 months, so that dropped down to 15 days only. Again, they have reduced the manpower. So I will say, because of the negligence. Second thing, no proper safety provisions were made to suppose any kind of disasters occurs. And third thing, even though certain situations occurs, they have not made their emergency plan or public awareness, and that's why so many around 3,000 to 4,000 people get died, and more than 20,000 people that they were affected because of this Bhopal gas tragedy. तर आता या केसमध्ये म्हणजे अशा आपल्याला बऱ्याचदा अशा गोष्टी घडताना दिसतात. हो सर. यामध्ये जी ही पोस्ट आहे डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ, किंवा त्या ठिकाणी ज्या गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन्स असतात, त्याची किती रिस्पॉन्सिबिलिटी असते, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे निश्चितच ही जी ट्रेजेडी झाली किंवा अशा ज्या केसेस घडतात, त्यावेळेस सर्व इंडस्ट्रीज वरती कंट्रोल करणारी अथॉरिटी ही गव्हर्नमेंटची असते. हो सर. ओके. तर या संदर्भात तुम्हाला सरकारी यंत्रणेची जबाबदारी किंवा त्या पदावरती असलेले अधिकारी यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं? निश्चितच हे जे पद आहे किंवा हे जे यंत्रणा आहे, डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्री सेफ्टी अँड हेल्थ, टाइम टू टाइम इंडस्ट्रीचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे. आणि इन्स्पेक्शन केल्यानंतर जे पण ऑब्झर्वेशन्स आहेत, की जे सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू असेल, हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यू असेल, त्याचे त्यांनी कंपनीच्या निदर्शनास, मॅनेजमेंटच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे, आणि त्याची पूर्तता त्यांनी केली पाहिजे. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, कंपनीचे मॉक ड्रिल्स टाइम टू टाइम होतात का, कंपनीचं ऑडिट, सेफ्टी ऑडिट व्यवस्थित होतं का, ह्या गोष्टी सुद्धा तपासण्यात आल्या पाहिजेत. आणि जर असे होत नसतील तर त्याच्यावरती जर कारवाई केली तर निश्चितच अशा गोष्टी होणार नाहीत, आणि याच्यामुळे लोकांचे जीव वाचतील, आणि जे पण काही नुकसान होणार आहे प्रॉपर्टी और वर्कर्स, ते होणार नाही. ओके. तुम्ही तुमच्या एकंदरीत बायोडाटामध्ये तुम्ही जवळपास 2001 ते 2011 पर्यंत इंडस्ट्रीमध्ये होता. हो सर. आणि 2011 नंतर तुम्ही आतापर्यंत टीचिंग फील्डमध्ये आहात. हो सर. हा जो टर्न आहे एकदम, म्हणजे एक साधारणतः 20-21 इयर्सचा जो कालावधी आहे, 21-22 वर्षांचा, त्याच्यामध्ये एक प्रकारे असं एक सेग्रिगेशन झालेलं आहे की 10-11 वर्ष साधारणतः इंडस्ट्रीमध्ये आणि 10-11 वर्ष साधारणतः तुम्ही लेक्चररशिप मध्ये आहात. ओके. टीचिंग फील्ड मध्ये आहात. हो सर. या दोन वेगवेगळ्या फील्ड्स मध्ये नेमका काय डिफरन्स जाणवतो तुम्हाला? तसं पाहायला गेलं तर सर, माझा जो इंडस्ट्रीचा 10-11 वर्ष अनुभव होता, आणि त्या अनुभवाच्या अनुषंगानेच आता मी कॉलेजमध्ये सुद्धा
इन्चार्ज वर्कशॉप सुपरिटेंडेंट म्हणून काम करतो आहे. सो द एन्व्हायरमेंट, व्हॉटएव्हर एन्व्हायरमेंट रिक्वायर्ड इन अ वर्कशॉप, इट इज सिमिलर टू इंडस्ट्री. त्यामुळे मला त्याच्यामध्ये तो काही मला फरक जाणवला नाही. सेकंड थिंग, अपार्ट फ्रॉम हँडलिंग द चार्ज ऑफ वर्कशॉप सुपरिटेंडेंट, I am taking the two theory subjects. So here also I am delivering knowledge to the student. At the same time, when I was in industry, at that time also I was giving training to the new workers and new staff members. ओके. तसा मला सर फारसा फरक जाणवत नाही. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी काही इंडस्ट्री सोबत एमओयू सुद्धा केलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने जरी डायरेक्टली इंडस्ट्रीशी संपर्क नसेल, मी इनडायरेक्टली कंपनी सोबत एमओयू केल्यामुळे इन टर्म्स ऑफ इंडस्ट्री व्हिजिट्स असतील और इंडस्ट्रीचे काही इश्यूज असतील, सो त्या अनुषंगाने इंडस्ट्रीच्या कॉन्टॅक्टमध्ये. त्याच्यामुळे मला असा कुठेही फरक जाणवत नाही की आधीचे माझे 10 वर्ष इंडस्ट्रीचे आणि आताचे टीचिंगचे 10 वर्ष, मला तसा फरक जाणवत नाही. नाही, पण तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करायचे. या हो सर. ठिकाणी तुम्हाला म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी मशीन्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्यावरती काम करायचे. या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवावं लागतं. तो एक मोठा फरक वाटत नाही का तुम्हाला? ऍक्च्युली विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा इथे माझं वर्कशॉप ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट माझ्या अंडर येतो. सो अच्छा. आणि सेकंड थिंग, इथे मुलं वर्कशॉपला ज्यावेळी प्रॅक्टिकल्स करतात, इथे सुद्धा ते मशीनवरतीच काम करतात. सो दॅट मॉनिटरिंग, ऑब्झर्वेशन्स, व्हॉट काइंड ऑफ प्रिकॉशन्स टेकन इन टर्म्स ऑफ सेफ्टी, हेल्थ, या सगळ्या गोष्टी माझा जास्तीत जास्त वेळ त्याच्यामध्ये आहे सर. आणि एक थेरी सब्जेक्ट जे मी आठवड्यातून त्याचे 4 लेक्चर्स घेतो. ओके. त्याच्यामुळे मला असं फारसं नाही वाटत की फारसा फरक आहे. एक महत्वाचा प्रश्न मी विचारेल आणि त्यानंतर नरेश सर तुमच्याशी बोलतील. हो सर. तुम्ही तुमचा जन्म जो जिल्हा आहे तो आहे सातारा. हो सर. त्यानंतर तुमचं एक महत्वाचं जे ग्रॅज्युएशन आहे ते कोल्हापूरवरून झालंय, राईट? हो सर. हो सर. आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्यावरून झालेलं आहे. पुण्यावरून. हो सर. तिन्ही महत्वाची शहरं आहेत. तिन्ही ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्वाची आहे. हो सर. थोडासा इतिहासाचा जर संदर्भ घेतला, हो, तर सातारा, कोल्हापूर आणि पुणे या तीनही ठिकाणांच्या संदर्भात थोडा ऐतिहासिक दृष्टिकोनातून म्हणजे मला फक्त काही महत्वाच्या ज्या पर्सनॅलिटीज आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का? हो सर, निश्चितच. माझा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा तालुक्यामध्ये खेड बुद्रुक गाव आहे, तिथे झाला. आमच्या तालुक्यामध्येच सावित्रीबाई फुले यांचा जन्म जो आहे नायगाव येथे झालेला आहे. तर त्यांचं स्त्री शिक्षणामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली होती. तर ते एक आहे सर. दुसरं, आमचा सातारा जिल्हा जो आहे याच्यामध्ये शूरवीरांचा जिल्हा म्हणून याची ओळख आहे. ब्रिटिश ज्यावेळी पहिलं महायुद्ध झालं त्यावेळी 46 जवान लढा देताना शहीद झाले होते. ते सातारा जवळच एक अपसिंगे म्हणून गाव आहे. तर ब्रिटिशांनी नंतर त्याचं नाव बदलून अपसिंगे, मिलिटरी अपसिंगे असं त्याचं नाव त्यांनी दिलं. दुसरी गोष्ट, सातारा जिल्हा ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहेत, जसं की महाबळेश्वर, पाचगणी थंड हवेचं ठिकाण आहे. प्रतापगड, अजिंक्यतारा असे किल्ले आहेत. जर कोल्हापूर बद्दल जर सांगायचं झालं तर सर, कोल्हापूरला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सातारा आणि कोल्हापूर येथे दोन्ही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशाच्या गाद्या आहेत. बरोबर. त्याच्यानंतर सर शिक्षणामध्ये सुद्धा सातारा असेल, कोल्हापूर असेल, इथे कर्मवीर भाऊराव पाटलांनी 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. त्याच्यामुळे त्यांचं याच्यामध्ये शिक्षणामध्ये खूप मोठं योगदान आहे. तसंच क्रांतिसिंह नाना पाटील यांचाही जन्म सातारा जिल्ह्यातूनच आहे. तर त्यांनी पत्री सरकारची स्थापना केली होती. तर त्यांचंही स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन हे पुणे युनिव्हर्सिटी मधून झालेलं आहे. तर पुण्याला सुद्धा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तसंच पुणे हे विद्येचे माहेरघर आहे.
त्याचबरोबर पुणे हा एक इंडस्ट्री मोठी औद्योगिक वसाहत पिंपरी चिंचवड येथे आहे. तर याच्या दृष्टीने आणि आता रिसेंटली आय-टी सेक्टरमध्ये सुद्धा पुण्यामध्ये खूप प्रगती झालेली आहे. ओके, ओके. हो सर. ठीक आहे. थोडक्यात आपण मला एक आणखी तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, की आपला जो सब्जेक्ट आहे इंडस्ट्रियल सेफ्टी आणि हेल्थ, या संदर्भात सर्वसाधारणपणे जागतिक पातळीवर याची सुरुवात कुठून झाली या विषयाची? कारण इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन वगैरे हा जो प्रकार आहे हा साधारणतः अलीकडच्या काळातला आहे. तर याची गरज इंडस्ट्रियल सेफ्टी हेल्थ, ओके, याची सुरुवात किंवा याची गरज केव्हा वाटायला लागली आणि केव्हापासून सर्वसाधारणपणे याची सुरुवात आहे, याबद्दल काय सांगता? याच्याबद्दल सांगायचं झालं तर जागतिक कामगार संघटना ज्याला आपण ILO म्हणतो. तर ह्या ILO संघटनेची स्थापना 1919 मध्ये झाली आणि हे जे ILO आहे हे कामगारांच्या कल्याणासाठी, कामगारांचं आरोग्य असेल, त्यांना ज्या आपण फॅसिलिटीज दिल्या पाहिजेत. नाही, पण त्याच्या आधी फॅक्टरी ऍक्ट आले होते ना, त्याच्या आधी ILOच्या आधी फॅक्टरी ऍक्ट आलेले होते. हा, हो सर. फॅक्टरी ऍक्ट आलं होतं. फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट कम ड्युरिंग ब्रिटिश गव्हर्नमेंट इन 1881 आणि त्याच्यावेळी त्याचं मूळ कारण असं होतं सर की लोकांना जे वर्किंग आवर्स असे फिक्स नव्हते, ठराविक वर्किंग आवर्स नव्हते. दुसरी गोष्ट सर, त्यांना साप्ताहिक सुट्टी दिली जात नव्हती. तर त्याच्यामुळे सर त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय होत होता आणि पुरेसं वेतनही त्यांना दिलं जात नव्हतं. तर ही जी पिळवणूक जे फॅक्टरीच्या जे फॅक्टरी रन करणारे जे ओनर्स आहेत त्यांच्याकडून त्यांची केली जात होती. तर त्याच्यामुळे ह्याची जी चळवळ आहे, जर महाराष्ट्रामध्ये बोलायचं झालं तर महात्मा फुले आणि मेघाजी नारायण लोखंडे यांनी महाराष्ट्रामध्ये याच्या विरुद्ध चळवळ सुरू केली आणि त्याच दरम्यान ब्रिटिश गव्हर्नमेंट असताना 1881 मध्ये फॅक्टरी ऍक्ट सुरू करण्यात आला. एनिवे, नरेश सर, तुम्ही प्रोसीड करू शकता. बरं, मी सॉरी जरा उशीर जॉईन केलं तुम्हाला. परत तुमचा अनुभवाविषयी जे आता इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स आहे आफ्टर ग्रॅज्युएशन, तुम्ही काय काय आणि कुठे केलंय शॉर्ट मध्ये मला जरा सांगा ना. हो सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. माझं BE मेकॅनिकल मी कम्प्लीट केलं 2001 मध्ये आणि माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर लगेचच मी 2 महिन्यानंतर एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड, जी चिंचवड इथं स्थित आहे, इथे मी माझ्या करिअरला सुरुवात केली. तर तिथे मी 1 वर्ष सर ग्रॅज्युएट अप्रेंटिस म्हणून होतो. तर तिथे मी प्रोजेक्ट आणि युटिलिटी डिपार्टमेंट मध्ये काम केलं. त्याच्यानंतर मी सर 2004 पासून 2011 मध्ये 11 पर्यंत रावत ब्रदर्स फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे स्थित ही कंपनी आहे. बेसिकली हे मॉड्युलर फर्निचर इंडस्ट्री आहे. तर तिथे मी सुरुवातीला पहिले 2 वर्ष प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर मेंटेनन्स सेफ्टी 2.5 वर्ष मी तिथे काम केलं आणि त्याच्यानंतर मी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून कार्यरत होतो. 2011 मग मी कंपनीमधून लेफ्ट झालो. बरं, मला एक सांगा, आता ह्या फर्निचर बनवणाऱ्या कारखान्यामध्ये तुम्ही बरेच वर्ष काम केलेली. हो सर. तर तिथे तुम्ही वेगवेगळ्या लेवलला काम केलेलं आहे. ॲज अ सुरुवातीला ट्रेनी म्हणून, नंतर प्रोडक्शन हेड पर्यंत, तुम्ही प्रोडक्शन मॅनेजर पर्यंत तिथे काम केलेलं आहे. हो सर. बरोबर. तुमचे हो. बायोडाटा, तुमचे जो हे भरलेलं आहे ते फॉर्म मध्ये. हो सर. तर तुम्ही डे ऑफ एंट्री पासून तुम्ही इथे जे तुम्ही प्रोडक्शन मॅनेजर पर्यंत तुम्ही जवळजवळ 5-6 वर्ष तिथे काम केलेलं. हो सर. 7 वर्ष आहे ते. हो सर. तर ह्या दरम्यान तुमच्या बघण्यामध्ये काही ऍक्सिडेंट्स काही झाले होते का फॅक्टरीमध्ये, आणि कशा स्वरूपाचे होते ते? हो, झाले होते सर. एक ऍक्सिडेंट, अपघात असा होता सर. दुपारची वेळ होती
आणि साधारणतः लंच ब्रेक होता. तर त्याच्यामध्ये त्या पिरियडमध्ये आग लागली होती सर. तर त्या आगीचं कारण असं होतं, की आमचे जे मेन शॉप फ्लोअर आहे, त्याच्याच बाजूचा कंपार्टमेंटमध्ये फॅब्रिकेशनचं वर्क सुरू होतं सर. आणि थोड्याफार प्रमाणामध्ये तिथे डस्ट जमा डिपॉझिट झालेली होती. तर फॅब्रिकेशनचं काम सुरू असताना त्या डस्टनी फायर कॅच केली आणि आग लागली होती. बट इमिडिएटली आमच्या ते लक्षात आल्यामुळे आम्ही ऑलरेडी आमचे जे वर्कर्स होते त्यांना ट्रेनिंग दिलेलं होतं, की हाऊ टू ॲक्ट जर अशी आग वगैरे लागली तर इमिडिएट ॲक्शन कशी घ्यायची. तर इमिडिएटली आधी आम्ही फायर एक्सटिंग्विशरनी ते आग कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या असं लक्षात आलं, की ते थोडे कंट्रोल होत नव्हते. तर आम्ही फायर फायटिंग सिस्टम ॲक्टिव्हेट केली आणि ती आग आम्ही सर कंट्रोलमध्ये आणली. बरं, आता तुम्ही शेषामध्ये म्हटलेलं आहे, की तुम्ही सेफ्टी डिपार्टमेंटला मेंटेनन्स आणि सेफ्टी डिपार्टमेंटला काम केलेलं आहे. हो तर सर. ॲज अ सेफ्टी पर्स्पेक्टिव्ह मेंटेनन्स डिपार्टमेंटला काही रेग्युलर प्रिव्हेंटिव्ह एक्झामिनेशन्स असतात. फॉर एक्झाम्पल प्रेशर वेसल्स किंवा लिफ्टिंग मशीन्स वगैरे. आता तुमच्याकडेही असतील प्रेशर वेसल्स किंवा हो, लिफ्टिंग मशीन्स असतील. हो तर सर. त्या बाबतीत काय नेमकं सेफ्टीच्या दृष्टीने काय टेस्ट वगैरे काय केलेलं तुम्ही आता ॲज अ मेंटेनन्स हेड किंवा सेफ्टी इन्चार्ज म्हणून तुम्ही काय ऑब्झर्व्ह केलेलं तिथे? हो सर. पर्टिक्युलरली सर जे प्रेशर व्हेसल्स आहेत त्याचं आम्ही हं. फ्रिक्वेंटली टेस्टिंग करायचो. जसं की हायड्रॉलिक टेस्ट असेल, हं, अल्ट्रासोनिक टेस्ट असेल. नॉर्मली इन्स्पेक्शन जर त्याचं एक्सटर्नल इन्स्पेक्शन असेल, आम्ही ॲक्चुअली हं, कॉम्पिटंट पर्सन अपॉइंट करून ह्या गोष्टी करायचो आणि इव्हन इंटरनली सुद्धा आम्ही करायचो. एक्सटर्नल इन्स्पेक्शन हे नॉर्मली आम्ही 6 महिन्यातून एकदा करायचो. इंटरनल हं, असेल तर वर्षातून एकदा करायचो. आणि जर ते पॉसिबल नसेल बिकॉज ऑफ प्रोडक्शन शेड्यूल, तर त्या हं. केसमध्ये सर आम्ही अल्ट्रासोनिक टेस्ट करायचो, की जे 24 मंथ्समध्ये 2 वर्षातून एकदा अल्ट्रासोनिक टेस्ट करायचो. ह्याच्या व्यतिरिक्त सर प्रेशर गेज कॅलिब्रेट करून घ्यायचो आणि सेफ्टी वॉल, सेफ्टी रिलीफ वॉल प्रॉपरली ॲक्टिव्हेट होतोय की नाही ह्या गोष्टी आम्ही सगळ्या चेक करायचो रिलेटेड टू प्रेशर व्हेसल्स. बरं, आता प्रोडक्शन शेड्यूलमुळे ते इक्विपमेंट्स एक्झामिनेशनसाठी अवेलेबल होत नाहीये. आता तुम्ही असं म्हणाल, की जर अवेलेबल नाही, तर मग त्या परिस्थितीमध्ये ते इक्विपमेंट वापरणं सेफ्टीच्या दृष्टीने फॉर द सेफ्टी ऑफ द वर्कर्स ॲज वेल ॲज दी प्रोडक्शन कंटिन्युटी. तर ह्या दोन्ही दृष्टीने ते योग्य ठरेल का? ते योग्य नाही ठरणार सर. त्याच्यासाठी सर आम्ही नॉर्मली जो ऑफ पिरियड आहे, अ, जसं की वीकली ऑफ आहे किंवा आमचा जो शेड्यूल्ड मेंटेनन्स आहे, तर त्याच्यानुसार सर आम्ही हं. तो मेंटेनन्स करायचो त्याचा, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. बरं, तुमच्याकडे आता सेफ्टी कल्चरमध्ये तुम्ही नियर मिसेस वगैरेवर काही काम केलेलं आहे का फॅक्टरीजमध्ये? हो सर. निअर मिस वरती आम्ही काम केलं होतं. अशा काही गोष्टी होत्या की अ, तुम्ही काम करत असताना तुम्हाला त्याच्यापासून हार्म नाही झालेला, बट देअर इज अ पोटेन्शियल टू गेट हार्म. हं, तर अशा केसमध्ये सर आम्ही प जे ठिकाणी अशा निअर मिस घटना आहेत, की जिथे पुढे जाऊन ॲक्सिडेंट होऊ शकतो, ते हं, आयडेंटिफाय करून आम्ही त्याच्या हिशोबाने सर एस-ओ-पीज बनवल्या आणि त्या एस-ओ-पी त्या मशीन्सच्या जवळ किंवा त्या एरियामध्ये आम्ही डिस्प्ले केल्या. लोकांना त्याच्याबद्दल फ्रिक्वेंटली आम्ही ट्रेनिंग देत होतो. आणि जे पण कंट्रोल्स आहेत, मग त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कंट्रोल्स असतील, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल्स असतील, इव्हन जर आपण जो निअर मिस आहे, तो कंप्लीटली आपण एलिमिनेट करू शकतो का? अशा स्वरूपाच्या गोष्टी किंवा शेवटी पी अशा स्वरूपातून आम्ही त्या निअर मिस अव्हॉइड करण्याचा प्रयत्न केला. आपल्या कारखान्यामध्ये उत्पादन प्रक्रियेमध्ये जे यूज होणाऱ्या मशिनरीज होत्या तुमच्या, हो सर. त्या कोणत्या स्वरूपाच्या होत्या जरा ते थोडं सांगा ना? बेसिकली ही जी इंडस्ट्री आहे सर, हे मॉड्युलर फर्निचर इंडस्ट्री आहे, की हं. ज्याच्यामध्ये मोस्टली ऑटोमेशन वर बरचसं ऑटोमेशन होतं. त्याच्या अनुषंगाने काम केलं जात होतं. सांगायचं झालं तर ऑटोमेशन म्हणजे आपण रोबोज वगैरे यूज करत होतो का? येस सर, त्याच्यामध्ये रोबोट यूज करत होतो. बेल्ट कन्व्हेयर्स आपण यूज करत होतो. अ, हं, आणि सेफ्टी प्रिकॉशनसाठी सर जिथे-जिथे पॉसिबल आहे तिथे लाईट कर्टन्स होते.
देन सेन्सर्स होते, लाईक प्रॉक्सिमिटी सेन्सर्स. त्याच्यानंतर सेफ्टी मॅट्स होते सर, की सपोज तुम्ही त्या एरियामध्ये सेफ्टी मॅट वरती जर तुम्ही जवळ गेले सेफ्टी मॅट वरती, ऑटोमॅटिकली ते मशीन स्टॉप होईल आणि पुढचा जो होणारा जो अपघात आहे किंवा ऍक्सिडेंट तो होणार नाही. सो असे बर, आपण आता हे रोबोज जे आहेत तर त्यांचं पिरियडिकली मेंटेनन्स वगैरे होत असेल, बरोबर? तर ते मेंटेनन्स करण्याच्या पूर्वी काय तुमच्याकडे एसओपी काय होती की म्हणजे बिफोर स्टार्टिंग मेंटेनन्स देर शुड बी सम सेफ्टी मेजर्स शॅल बी टेकन. विदाउट सेफ्टी मेजर्स वन कॅनॉट गो फॉर मेंटेनन्स इन दॅट प्रिस्क्राइब्ड रिस्ट्रिक्टेड एरिया. तर ती एसओपीज काय होती की इन जनरल सांगता येईल तुम्हाला? सांगा जरा. एसओपी म्हणजे सर नॉर्मली आम्ही एक परमिट टू वर्क, जर त्या एरियामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, लेटेस्ट इलेक्ट्रिकल मेंटेनन्स तुम्हाला करायचं असेल किंवा त्या सर्टन हाईट वरती तुम्हाला करायचं असेल, तर सर आम्ही परमिट टू वर्क हे डॉक्युमेंटेशन यूज करायचो, ज्याच्यामध्ये इश्युअर आणि रिसिव्हर जे आहेत त्याच्यामध्ये इव्हन JSA सुद्धा मी करायचो, की त्याच्यामध्ये हा मेंटेनन्स करताना कुठला हजार्ड्स वगैरे असू शकतो का. सो ते परमिट टू वर्क इश्यू करून सर आम्ही त्या एरियामध्ये तो मेंटेनन्स करायचो, जेणेकरून आपल्या कारखान्यात एकूण कामगारांची संख्या किती होती, महिला आणि पुरुष? मी ज्यावेळी 2011 ला कंपनी सर होतो तेव्हा 180 वर्कर्स होते, स्टाफ प्लस वर्कर्स होते. आमच्या इथे सर महिला नव्हत्या सर. ओके. हो, 180 बर. वर्कर्स होते. बर, तिथे आपण कॅन्टीन किंवा इतर वेलफेअरच्या काय काय फॅसिलिटीज दिलेल्या होत्या कारखाना व्यवस्थापनाने? हा, कॅन्टीन फॅसिलिटी दिली होती सर, आणि कॅन्टीन सोबतच जे लंच रूम जे सेंटर दिलं होतं जिथे आपण रेस्ट करू शकतो, ह्या दोन्ही गोष्टींची प्रोव्हिजन केली होती सर. बर येस. बर, तुम्हाला बरं, आता तुम्ही लहान कारखान्यात काम केलेलं आहे, पण आता जनरली जर मोठा कारखाना असेल तर तिथे सेफ्टी ऑफिसर, वेलफेअर ऑफिसर, ह्या स्टॅच्युटरी अपॉइंटमेंट्स असतात, त्यांच्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? हो सर, नॉर्मली ज्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात जिथे की वर्कर्स हे 500 और मोर दॅन 500 असतील, तर अशा ठिकाणी वेलफेअर ऑफिसर हा अपॉइंट केलेले असतात. आणि जर का वर्करची संख्या ही 1000 किंवा 1000 पेक्षा जास्त असेल तर तिथे सेफ्टी पॉइंट ऑफ काळजी घेण्यासाठी सेफ्टी ऑफिसर्स अपॉइंट केलेले असतात. ओके. बर, ऑनसाईट इमर्जन्सी प्लॅन्स असतात बऱ्याच फॅक्टरीज मध्ये. हो सर. तर तुमच्या फॅक्टरीमध्ये ऑनसाईट इमर्जन्सी प्लॅन होता का, आणि त्यानुसार तुमचा रोल काय होता त्या ऑनसाईट इमर्जन्सी प्लॅन? बेसिकली आमची जी इंडस्ट्री सर मीडियम स्केल इंडस्ट्री होती, तर आमच्या त्या एरियामध्ये आजूबाजूच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत मीडियम स्केल इंडस्ट्री, तर याचं एक असोसिएशन होतं सर, आणि ह्या असोसिएशननी मिळून जर कोणताही एखादा सपोज घटना घडली, अपघात झाला, तो हाऊ टू हँडल दॅट सिच्युएशन, हाऊ टू हँडल दॅट डिझास्टर, तर त्याच्या अनुषंगाने सर आम्ही क्रॉस फंक्शन टीम बनवल्या होत्या, आणि आम्ही मॉक ड्रिल घेणे किंवा लाईक अ ट्रेनिंग, आम्ही सगळ्या गोष्टी चेक करायचो सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी एक डस्ट, वुडन डस्ट वगैरे फायर झालेली असं तुम्ही सांगितलं, तर ती नेमकी काय कॉज ऑफ फायर काय असू शकतं तिथे? त्याच्यामध्ये सर फॅब्रिकेशन बिल्डिंगचं काम सुरू असताना काही स्पार्क त्याच्यावरती पडले आणि त्यांनी आग पकडली त्यांनी, आणि ते थोडं आग लागली त्याच्याने. बरं, ह्या फर्निचर बनवणाऱ्या कारखान्यामध्ये तुमच्या दृष्टीने जे हजार्डस केमिकल्स किंवा हजार्ड किंवा डेंजरस ऑपरेशन्स अशी कोणती होती तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही जी ऑब्झर्व केलेली हो ती सर. सांगा. येस सर, ऍक्च्युली ह्या इंडस्ट्रीमध्ये बेसिकली इट्स अ पॅनल प्रोसेसिंग इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये प्रिलॅमिनेटेड पार्टिकल बोर्ड, MDF, प्लायवूड हे मटेरियल यूज केलं जातं. तर ह्याच्यामध्ये हे इट्स नॉट इट इज ऑब्टेन फ्रॉम नॅचरल वूड. तर हे करत असताना सर याच्यामध्ये इफॉक्झी रेझिन हे मिक्स केलं जातं हे बनवण्यासाठी. तर ते थोडं हार्मफुल आहे, त्याच्यामुळे ती जी डस्ट आहे, तर ते डस्टमुळे तुम्हाला अँथ्रॅक्स सारखे म्हणजे आजार होऊ शकतात. तर लंग्स रिलेटेड लंग्स रिलेटेड डिसीजेस होऊ शकतात, ऑक्युपेशनल डिसीजेस.
तर ते अवॉइड करण्यासाठी आम्ही डस्ट कलेक्शन सिस्टम, सायक्लोन डस्ट कलेक्टर्स बसवले होते सर. आणि त्याच्यानी जी पण डस्ट जनरेट होत होती ती डस्ट प्रॉपर त्याला कलेक्शन केलं जातं. दुसरा मुद्दा सर, ह्यात एक सेक्शन आमचा मेम्ब्रेन प्रेस होता की ज्याच्यामध्ये थर्मोफॉर्मिंग ऑपरेशन केलं जायचं सर. तर ते हा. थर्मोफॉर्मिंग ऑपरेशनच्या पहिले पॅनलवरती जो ॲडेजिव्ह आहे ग्लू ते स्प्रे केलं जायचं. बेसिकली दॅट ग्लू इज बेस प्लस हार्डनर मिक्सचर. सो ते थोडं हार्मफुल होतं सर, की थोडं हवेमध्ये स्प्रेड होऊन ते हार्मफुल असल्यामुळे तो एक एरिया हार्मफुल होता. तर त्यालाही सर आम्ही एक वॉटर कर्टन सिस्टम डेव्हलप केली होती की ज्यावेळी त्याच्यावर स्प्रेइंगचं काम त्या सेक्शन मध्ये असेल, जे पण स्प्रे झालेले पार्टिकल्स आहेत ग्लू और ॲडेजिव्हचे, तर ते वॉटर कर्टन वरती सर डिपॉझिट होऊन ते एका ठिकाणी कलेक्ट होऊन अॅक्युमुलेट केलं जातं. तर असे आम्ही सर हे जे 2 हजार्डस एरिया होते त्याची प्रिकॉशन घेत होतो बरं, भारतामध्ये काही इंडस्ट्रियल डिझास्टर झालेले, हो तर सर. त्यातला एखादा इंडस्ट्रियल डिझास्टर तुम्हाला सांगता येईल का, आणि तो कशामुळे झालेला होता, हो सर. त्याचं रिझन, आणि त्यानंतर आपल्या मध्ये, तर ते तुम्हाला काय माहिती का त्याविषयी? हो सर. सर, मध्ये थोडा आवाज ब्रेक झाल्यामुळे मला नंतरचं थोडं बरं, समजलं नाही. पुन्हा विचारतो, एक हां. मिनिट. हा, थांबा, पुन्हा विचारतो. हो. भारतामध्ये आपण फॅक्टरीज ऍक्ट मध्ये किंवा इतर जे सुरक्षेच्या संदर्भातले काही कायदे आहेत हो सर. त्याच्यामध्ये आपण काही बदल केले होते एका काही ठराविक काळामध्ये, तर ते का केले होते? तसंच भारतामध्ये एक मोठा इन्सिडेंट झाला होता, इंडस्ट्रियल डिझास्टर म्हणतो आपण, हो सर. त्यामध्ये बरं झाण्याचं, त्याच्याविषयी काही सांगा थोडं, आणि तो कशामुळे झालेला होता? हो सर. सर, भारतामध्ये भोपाळ गॅस ट्रॅजेडी ही दुर्घटना 2 आणि 3 डिसेंबर 1984 ला झाली होती. तर त्याचं सर, ती जी घटना झाली होती तर ह्याच्यामध्ये ते आपले कारखान्याचं नाव सांगता येईल, तुम्ही कारखान्याचं नाव सांगता येईल? युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड, इथे हा. ही दुर्घटना झाली होती सर. तर इथे हं. बेसिकली मिथेल आयसो, बेसिकली ही जी कंपनी आहे ही पेस्टिसाइड्स जे कीटकनाशक लागतात तर ते बनवण्यासाठी मिथेल आयसोसायनाइट हे केमिकल यूज करत होते. तर ते मिथेल आयसोसायनाइट सर 3 स्टँक मध्ये स्टोअर केलं होतं. हं. आणि बेसिक ते सुद्धा ॲज पर नॉर्म्स, जे युरोपियन नॉर्म्स किंवा अमेरिकन नॉर्म्स मध्ये असं म्हटलंय की 60% पर्यंत तुम्ही तो त्या टँकच्या कॅपॅसिटी पर्यंत स्टोअर केला पाहिजे. व्हेअरएज इथे मोर दॅन 85% तो स्टोअर केला होता. आणि दुर्दैवाने त्या वेळी क्लिनिंगचं काम सुरू असतं आणि काही प्रमाणात वॉटर जे आहे ते त्या मिथेल आयसोसायनाइड टँक मध्ये मिक्स झालं. ज्याच्यानी त्याचं टेम्परेचर हे बॉइलिंग पॉईंटच्या वरती गेलं. त्यामुळे ते वेपर फॉर्म मध्ये तो बस्ट झाला ते टँक, आणि काही टन्स ऑफ जो हे आहे एक्सप्लोजन मिथेल आयसोसायनाइड तो एक्सप्लोड झाला सर त्याच्यामध्ये. आता हे जे टँक त्यांनी स्टोअर केले होते मिथेल आयसोसायनाइडचे, हे साधारणतः एक 60 ते 80 फुटावर ह्या हाईट वरती होते. आणि सुरुवातीला ज्यावेळी हे लिकेज सुरू झालं त्यावेळी थोडंसं वर्कर्सनी, तिथे जे वर्कर्स होते त्यांनी थोडा निग्लिजन्स होता, त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे लिकेज नंतरच्या काळात मिडनाईटला हे वाढत गेलं. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता हे मोठा ऍक्सिडेंट इन्सिडन्स हा आहे, तर त्यांनी त्याला कंट्रोल करण्यासाठी फायर फायटिंग सिस्टम ऍक्टिव्हेट केली. पण ती फायर फायटिंग सिस्टम त्या हाईट पर्यंत पोहोचली नाही सर. तर ते सुद्धा एक सेफ्टी पॉइंट ऑफ रिझन होतं की ज्याच्यामुळे ते आटोक्यात कंट्रोलमध्ये नाही होऊ शकले. तर इथे असं मला सांगावंसं वाटतं सर की पहिले तर त्यांच्याकडे सफिशियंट मॅनपॉवर नव्हती सर, किंवा मेंटेनन्ससाठी त्यावेळी इन्सिडेंट झाला तिथे त्यांच्याकडे मेंटेनन्स सुपरवायझर नव्हता. दुसरी गोष्ट, ह्या कंपनीने कॉस्ट कटिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बरेचसे मॅनपॉवर कमी केली होती. इव्हन दो लोकांचं जे ट्रेनिंग आहे तो आधीच जो 6 महिने पिरियड ट्रेनिंग होता तो त्यांनी 15 दिवसावरती आणला होता. तर तो सुद्धा एक कंपनीने त्याच्याकडे थोडंसं निष्काळजीपणाने पाहिलं होतं.
तिसरी गोष्ट मी असं सांगेल सर, की जर का एखादी परिस्थिती निर्माण झाली अपघाताची किंवा तर त्याच्यानी सराउंडिंग जे पब्लिक आहे, तर त्याला त्याचा अ, 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 कसं आपल्याला त्यांना आयसोलेट करता येईल किंवा त्याच्यासाठी उपाययोजना काय करता येईल. सो असा त्यांच्याकडे कोणताही प्लॅन नव्हता, इमर्जन्सी प्लॅन. आणि ही जी फॅक्टरी कंपनी हे जिथे पॉप्युलेशन एरिया आहे तिथे सर त्या एरियामध्ये लोकेटेड होती. व्हेअरएज ही अशा ज्या केमिकल और पेस्टिसाइड मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत, हे साधारणतः पॉप्युलेशन प्लेसपासून 25 किलोमीटरवरती तरी असाव्यात, असा एक आधी त्यांना सुचवण्यात आलं होतं. पण काही कारणास्तव त्यांनी ते गोष्टी तिथल्या जे लोकल गव्हर्नमेंट आहे, त्यांनी तो प्लांट तिथेच बसवला आणि त्याच्याने ज्यावेळी हा एक्सप्लोजन झाला, तर साधारणतः 3,800 ते 4,000 लोकांचा मृत्यू झाला सर आणि ओव्हर द पिरियड तो 20,000 पर्यंत गेला आणि 2 लाखापेक्षा जास्त लोक हे त्याच्याने अफेक्ट झाले सर. मग त्यानंतर आपण काही लेजिस्लेशन मध्ये काही दुरुस्ती वगैरे केली का काही? हो आपण सर, काही हो सर, हो सर. त्याच्यानंतरनी आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी इनिशिएटिव्ह घेऊन त्याच्यातून लर्न करण्यासाठी की असे पुन्हा याचे रिपिटिशन होऊ नये त्यासाठी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 अंमलात आणला आणि त्याच्यासोबत ह्या ऍक्टच्या खाली बाकीचे काही रूल्स आहेत जसे की मॅन्युफॅक्चरिंग स्टोरेज इम्पोर्ट्स ऑफ हझार्ड रूल 1989, केमिकल ऍक्सिडेंट इमर्जन्सी प्लॅन प्रिपेअर्डनेस 1996, असे जे काही रूल्स आहेत तर ते अंमलात आणले. अगदीच 19 फॅक्टरीज ऍक्ट 1948 ह्याच्यामध्ये सुद्धा सर सुधारणा करण्यात आली. गुड. हो सर. ठीक आहे. तुम्ही चांगली तयारी केलेली आहे मला असं वाटतं. तुम्ही हो सर. इंटरव्ह्यू चांगला देऊ शकता. थोडंसं आता केमिकलवर थोडंसं हे करा. केमिकलच्या काही टर्म्स वगैरे जे आहेत ना, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स त्याच्यातला नाहीये. हा सर. पण जे टॉक्सिसिटी, टेलवी वगैरे ते थोडंसं जरा रिफ्रेश करून घ्या. तुम्ही हो सर. वाचलंच असेल ते कदाचित याच्यासाठी एक्झामसाठी. बर मी बघून घेतो सर अजून. हां, ते जरा बघून घ्या. हो. आणि भोपाळ गॅस ट्रॅजेडी आपण नाही म्हणायचं. ते पब्लिकने किंवा न्यूजपेपरवाल्यांनी म्हणा. आपण अच्छा. नाही म्हणायचं. हां, ते गॅस लिकेज इन्सिडेंट्स वगैरे म्हणू शकतो आपण त्याला फक्त. अच्छा. बाकी मला म्हणजे चांगले वाटले ओव्हरऑल. म्हणजे माझ्या दृष्टीने तरी जे सेफ्टीसाठी ज्या आवश्यक गोष्टी होत्या तुमच्याकडनं एक बाहेरचा माणूस म्हणून तर अच्छा. तुम्ही चांगली तयारी केलेली आहे. थँक्यू सर, थँक्यू. येस, सर येस. मंगेश हां. सर. हां. हो, हो. नाही, ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला आहे. कॉन्फिडन्स आहे, नॉलेज आहे, प्रेझेंटेशन आहे. है की नाही? थोडा हो. आणखी त्याच्यामध्ये 10% म्हणजे एकंदरीत फ्लो जो आहे ना, फ्लो हो, हो फ्लो सर. फ्लो हो. आहेच तुमच्या याच्यामध्ये. हो. फक्त काही गोष्टी टू द पॉइंट असल्या पाहिजे थोड्याशा. है बरं. ना? म्हणजे समजा आपल्याला एखादा तो प्रश्न असतो, तर त्या प्रश्नाला किती उत्तर द्यायचं, म्हणजे किती लिमिट असली पाहिजे, हे बरं. थोडं लक्षात ठेवायचं. हो सर. बाकी ओव्हरऑल चांगलं आहे. म्हणजे बरं. काहीच हे नाही, पॉझिटिव्ह आहे चांगलं. हो. हां, हां. रिऑर्गनाइज करा सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ज्या काही केसेस असतील रिलेटेड टू एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन, हेल्थ आहे, इंडस्ट्रियल सेफ्टी आहे. हो सर. हां, थोडंसं एम-एस-एम-ई वगैरे जे आहे आपल्या, हो सर. त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती, पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर या पण काही गोष्टी असतात, है ना? हो सर. अलीकडे इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे एकंदरीत उद्योगाच्या संदर्भात काही मध्यंतरी जशा काही कॉन्ट्रोव्हर्सीज झाल्या, करंट अफेअर्स थोडंसं, है ना? हो सर. हो सर. तशा पेरिफेरीमधून पण काही प्रश्न येऊ शकतात, है ना? हो सर. जसे हो. OSH कोड जे आहेत आता ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ कोड ते हो सर. ऑलरेडी कोड पार्लिमेंटने पास केलेले आहेत. हो. आणि तो कायदा आहे फक्त ते अजून इम्प्लिमेंट नाही व्हायचं आहे. हो. ते त्याच्यावर थोडं तुम्ही मला वाटतं मी मागे तुमचा फोन आलेला होता हो, हो. 2-3 तुम्ही महिन्यापूर्वी येस त्यावेळेस मी सर. बोललेलो होतो वाटतं. येस सर, येस सर. मी हां, बघून तर ठेवलंय. हो. हो. हां, ते आणि त्याच्यावर रूल्स पण आपण फ्रेम केलेले आहेत. ते अजून इम्प्लिमेंट व्हायचे म्हणजे जोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन येणार नाहीये, तोपर्यंत ते इम्प्लिमेंट होणार नाहीये. हो. तर ते कोड जे आहेत ते ॲक्चुअली भारत सरकारने सगळे कामगार कायदे जे आहेत वेगवेगळे, तर ते 4 कोडमध्ये डिव्हाईड करून घेतलेले आहेत ते. हो सर. तर सेफ्टीशी रिलेटेड जे आहेत, हो. म्हणजे ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020 तर हो. यामध्ये फॅक्टरीज मधली ऑक्युपेशनल हेल्थ सेफ्टी हे ते तर आहेच. हो. प्लस माइन्स आहे किंवा
माइन्स Building- झालं, बिल्डिंग अँड building अदर cons- कन्स्ट्रक्शन. हम्म. आपलं हे जे डिपार्टमेंट आहे ते रिलेटेड टू फॅक्टरीज ओनली. बरं. हो. हा, तर त्याच्यामध्ये ते सगळा समावेश केलेला आहे. ते हो. संबंधित डिपार्टमेंट ते इम्प्लिमेंट करतील. तर अच्छा. एक ते थोडंसं OSH कोडचं एक तुम्हाला सायलेंट फीचर्स माहिती असायला पाहिजे म्हणून मी ते सांगतोय. हो सर. तर त्याच्यावर तुम्ही आय थिंक तुम्ही ते वाचलेलं असेल. याच्यावर इंटरनेटवर भरपूर लिटरेचर अवेलेबल आहे ते. हो सर. किंवा ते DG फासलीच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात, डायरेक्टर हो. जनरल फॅक्टरी ऍडवाइस अँड लेबर इन्स्टिट्यूट, त्यावरही बऱ्यापैकी याच्याशी रिलेटेड मटेरियल मिळेल. हो सर. आणि जो सिलेबस जो दिलेला आहे ना, तो ऑलमोस्ट म्हणजे सगळं कव्हर केलेलं आहे, जे इंटरव्ह्यूला येऊ शकेल अशा. त्याच्यातला फक्त आपला जो वीक पॉइंट जो राहणार आहे तो केमिकल सेफ्टीच्या रिलेटेड असेल. हो तर सर. थोडं तुम्ही ते केमिकल सेफ्टीवर पण आणि काही ज्या हे ज्या आहेत कन्सेप्ट, म्हणजे आता फॅक्टरीज ऍक्ट मध्ये फर्स्ट शेड्यूल तुम्ही काढलात ना, तर हजार्डस प्रोसेस, तर त्या काय काय आहेत हजार्डस प्रोसेस, हो सर. बरोबर? हो. तर त्याच्यामध्ये त्या 26-27 प्रोसेसेस आहेत, त्या तुम्ही थोड्या रीड करा. हो आणि सर. त्या तुम्ही जिथे काम करत होतात हो. तिथे ती ऍक्टिव्हिटी आहे का, येस सर. बरोबर? हो सर. तर ते तुम्ही त्याच्याशी सांगड घाला. ते म्हणजे इंटरव्ह्यू पॅनल तुम्हाला मोस्टली तुमच्या वर्क एक्सपिरियन्सवर जास्त विचारणार. हो. म्हणजे असं अपेक्षित आहे की तुमचे वर्क एक्सपिरियन्सवर जी गोष्ट तुम्ही ऑलरेडी केलेली आहे त्याच्यावर ते विचारतील. बरोबर आहे सर. तर तुम्ही त्या दृष्टीने ते सांगड घाला. हो. नंतर तुमच्या इथे जे केमिकल्स वगैरे जर जे काही यूज करत असतील, हो. तर तीही जरा समजा इन केस आता तुम्ही बरेच वर्ष झाले सोडून झालेले, तर हो. तिथला जो कोणी काम करणार असेल तर त्याच्याशी थोडंसं माहिती घ्या की कोणत्या टाईपचे केमिकल्स आहेत. मेनली आता तिथे क्लिनिंगसाठी सॉल्व्हंट्स यूज करत असणार. म्हणजे आता लॅमिनेट्स असेल, आता मॉड्युलर हो. हो. फर्निचर म्हटल्यानंतर लॅमिनेट्स असतात. येस तर सर. लॅमिनेट्स क्लीन करण्यासाठी सॉल्व्हंट्स वापरतात. हो. जनरली असं लक्षात, म्हणजे कोणी म्हणेल फर्निचर बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये केमिकल्स कुठे लागतात, तर केमिकल्स इज बिंग युज फॉर द क्लिनिंग पर्पजेस. येस सर. तर ते तिथे असू शकतात. मला माहित नाही तिथे आहे की नाही, आहे पण ते सर. आहे. तुम्ही माहिती घ्या. हो. हो. नंतर ग्लूज असतात वेगवेगळे फर्निचरला, आता फेविकॉल असतात, ऍक्च्युली ते पण फ्लेमेबल असतात. त्याच्यावर तुम्ही जर बघितला हो. तर ट्रम्प कार्ड वगैरे असतात, त्याच्यावर सिम्बॉल्स वगैरे असतात. ते सिम्बॉल्स जे आहेत हो. ते तुम्ही ते थोडं चांगलं व्यवस्थित स्टडी करा तुमच्या फॅक्टरीच्या ऍक्टिव्हिटीच्या दृष्टीने. बरोबर. परत तुम्ही वर्कशॉपमध्ये, आता तुम्ही वर्कशॉप सुपरिटेंडेंट आहात, तर हो सर. तिथे ऍज अ सुपरिटेंडेंट तुम्ही तिथले इन्चार्ज म्हणून सेफ्टीच्या दृष्टीने तुम्ही काय केलेले, येस सर. थोडंसं तुम्ही ते पण वर्कआउट करून ठेवा. की हो सर. मी जरी तिथे स्टुडंट जरी असले तरी स्टुडंटची सेफ्टी सुद्धा अटमोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठी आम्ही काय करत होतो, आणि स्टुडंट्सना आल्याबरोबर आम्ही इमिजिएटली ते लेथवर किंवा शेपिंग मशीनवर किंवा कोणत्याही ड्रिल मशीनवर नव्हतं पाठवायचो. त्यांना बरोबर. तिथलेले जे काय हजार्ड्स आहेत, बरोबर आहे. भलेही तुम्ही नसलात करत तरी तुम्ही ते इंटरव्ह्यू मध्ये सांगा की आम्ही त्यांना आधी सांगायचो की हो. अशा आम्ही हजार्ड्स जे काय आहे त्यांना आधीच 15 मिनिटं 20 मिनिटं ओरिएंटेशन देणार प्रत्येक बॅचला, सो बरोबर. दॅट आणि आमचा सुपरवायझर कंटिन्युअस तिथे उभं राहणार, जो तुमचा बरोबर. चार्जमन किंवा जो हो. त्या सेक्शनचा इन्चार्ज असतो तो कंटिन्युअस त्यांच्यावर मॉनिटरिंग करत राहणार, सुपरविजन करत राहणार. हो सर. ह्या गोष्टी म्हणजे आपला अँगल हा किती सेफ्टीने डेव्हलप झालेला आहे हे त्या पॅनलला थोडं आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे. बरोबर. बरोबर. आणि ह्याच्या अनुषंगाने अजून पण एक सर, आमच्या आता कॉलेजमध्ये आम्ही ISO 21001 2018 इम्प्लिमेंट केलाय. तर आमची सेफ्टी कमिटी फॉर्म केलेली आहे. तर सेफ्टी कमिटीचा सेक्रेटरी मेंबर म्हणून मी आहे सर. तर आमच्या कॉलेजचं पूर्ण मेंटेनन्स, सेफ्टी, हेल्थ या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी सर मी स्वतः हँडल करतो. ओके. म्हणजे ज्याच्यामध्ये आपले फायर एक्सटिंग्विशर सिस्टम असेल, फायर हायड्रंट सिस्टम्स असेल, मग त्याचा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, त्याचं मॉक ड्रिल, किंवा आमच्या कॉलेजचं जे इंटरनल सेफ्टी ऑडिट आहे, ह्या सगळ्या गोष्टी सर मी हँडल करत आहे. ह्याचं पण मी त्यांना थोडं तिथे एक्सप्लेन करेन. बरं, तुम्ही थोडस इलेक्ट्रिकल सेफ्टीवर पण वाचून घ्या. ते कदाचित सिलेबस मध्ये नसेल ते, पण ते नंतर सांगेल मी तुम्हाला इंटरव्ह्यू नंतर काय इलेक्ट्रिकल सेफ्टीवर का जरुरी. तर थोडेसे इलेक्ट्रिकलचे पण कन्सेप्ट थोडे हे करून घ्या. काही ट्रान्सफॉर्मरशी रिलेटेड असतात काही कन्सेप्ट, किंवा सेफ्टीसाठी जे काही इलेक्ट्रिकल स्विचेस वगैरे असतात, LCB वगैरे जे आहेत,
हो तर सर. तुम्ही वर्कशॉपमध्ये वापरत असणार ते. हो तर सर. ते थोडं ते गो थ्रू करून घ्या एवढ्या 1-2 दिवसामध्ये. इंटरव्ह्यू हो कधी 10 तारखेला आहे ना हो, तुमचा? 10ला आहे, गुरुवारी 10ला. 10 म्हणजे आता हो 2 दिवस आहेत म्हणजे हो आजचा, सर. उद्याचा आणि हम्म. परवाचा. हो सर. हं. एक थोडंसं त्या एक जनरल इलेक्ट्रिकल सेफ्टी म्हणून काही केलं ना, त्याच्यात काय-काय असतं ते हो, येस, कुठे यूज बघून. होतात ते हो एक सर. जस्ट एक रीड आउट केलं तरी सफिशियंट आहे. हो ऑलरेडी सर. तुमचा स्टडी झालेलाच आहे. रिटन एक्झाम तुम्ही हो. चांगली क्लिअर केलेली आहे. हो हम्म. सर. तर ह्या दृष्टीने तुम्ही एक चांगले इंटरव्ह्यू देऊ शकता असं मला वाटतंय. बरं, नाही बाकी मी मंगेश करेन. सर तुम्ही सांगा अजून. नाही नाही, सगळं ओव्हरऑल चांगलं आहे, छान आहे. मला सर एक देवराज सरांना एक 2-3 क्वेश्चन जरा जाणून घ्यायचे होते. हां. सर एक क्वेश्चन असा आहे की सध्याच्या करंट सिनारिओमध्ये लेबर इश्यूज काय आहेत का म्हणजे सर इंडस्ट्रीमध्ये? लेबर इश्यूज मेनली आता काय झालेलं आहे की ट्रेड युनियन्स जे आहेत, तर आता ट्रेड युनियन्स हा कन्सेप्ट हळूहळू कमी होत चाललेला आहे. हं, हं. आधी काय व्हायचं की ट्रेड युनियन्स म्हणजे काही कामगारांचे काही इश्यू असतील, मेनली ओव्हर टाईमचे, हं. वर्किंग आवर्स वगैरे जे असायचे, बरोबर. नंतर त्यांना काही फॅसिलिटीज वगैरे ज्या असायच्या, तर ज्या फॅक्टरीज ऍक्टच्या दृष्टीने आपण बोलतो, हो, फॅक्टरीज हो. नुसार म्हणजे त्यांना कॅन्टीन फॅसिलिटी किंवा टॉयलेट्स, युरिनल्स बरोबर. किंवा लंच रूम्स, हो. महिला कामगार असतील तर क्रिचेस वगैरे क्रिचेस. हो. किंवा वर्किंग ज्या कामाच्या ठिकाणी त्यांना सेफ्टी वगैरेचे एन्शुअर करण्यासाठी असलेल्या सिस्टीम्स वगैरे. तर त्या दृष्टीने आधी काय असायचं, ट्रेड युनियन्स ज्या युनियन्स वगैरे असायच्या, तर त्या मॅनेजमेंटची समजा मॅनेजमेंटने नाही रिस्पॉन्स केला तर मग ऑथॉरिटीची म्हणजे आमच्याकडे येऊन ते त्यांचं गाऱ्हाणं मांडायचे. पण बरोबर. आता काय झालंय, ट्रेड युनियन ऑलमोस्ट व्हॅनिश झालेले आहेत आणि आता तिथे एकतर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आता कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे, त्यांना ते युनियन वगैरे बनवत नाही. बरोबर. तर पण असं झालेलं आहे की कामगारांना बऱ्याच ओव्हरटाईम हवा असतो डबल हो. रेटने. ते हो सर. ते बऱ्याच काही कारखाने जे आहेत, जे काही आउटस्कर्टला वगैरे असतात, जिथे त्यांचे कामगार जे आहेत त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक नसतात, तर तिथे बऱ्याचदा ते कमी रेटने पण काम करायला लागतात. मिनिमम वेजेस जे ठरलेले आहेत त्याच्यापेक्षा कमी रेटने असतात. तर ते बरोबर. कामगार आयुक्त वगैरे त्यांच्याकडे अप्रोच करायचे असतात. त्यांचे मेनली इश्यूज आता सध्या कामगारांचे काय आहेत की परमनन्सी जे आहे म्हणजे हो. कायमस्वरूपी त्यांना जॉबवर ठेवणं, हो. तर ते आता हळूहळू कमी होत गेलेलं आहे आणि त्यामुळे मग ट्रेनिंगचा अभाव त्याच्यामध्ये जास्त जाणवतो. म्हणजे आता हो. मॅनेजमेंट काय म्हणतोय की मी याला 11 महिन्यासाठी ठेवणार आहे, मी याला याच्यावर ट्रेनिंग कशाला हे करू, ट्रेनिंगवर खर्च का करू. मग बरोबर. त्यामुळे काय होतं की ट्रेनिंग, लॅक ऑफ ट्रेनिंग, तिथे खूप सारे ऍक्सिडेंट्स वगैरे होण्याचे चान्सेस वाढत जात आहेत. बरोबर. हां, तर मग एकतर त्यांनी म्हणजे ते परमनंट करावं की नाही करावं तो वेगळा कायद्याचा विषय, ते संबंधित ऑथॉरिटी बघतात. पण ट्रेनिंग प्रॉपर असायला पाहिजे सफिशियंटली, ते जे ऍक्टिव्हिटी तो करणार आहे, जे ऑपरेशन्स तो करणार आहे, तर त्या दृष्टीने त्याला ट्रेनिंग प्रॉपर असायला पाहिजे. तिथले असलेले हझार्ड्स, डेंजर्स, काय डेंजरस ऑकरन्स होऊ शकतात तिथे. तर ते त्याला आधीच अवेअर केलेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल केमिकल फॅक्टरीज आहेत, तर ते कसे ऑपरेशन्स करायचे आहेत, काय त्याने काय हं. एसओपी अडॉप्ट करायला पाहिजे, ते ऑपरेशन करताना काय पीपीज वापरायला पाहिजे. जर त्याला ट्रेनिंगमध्ये सांगितलेलं नसेल, हो. तर तिथे काहीतरी तो हे होऊ शकतं, त्याच्याने मोठी गडबड होऊ शकते. तर त्या दृष्टीने मग ट्रेनिंग हा सर्वात मोठा विषय आहे. ट्रेनिंग, ट्रेनिंग आणि हं. ट्रेनिंग हे बरोबर. म्हणजे 3दा मी म्हणण्याचं कारण हे आहे, हं. की ट्रेनिंग शिवाय पर्याय नाहीये. त्याला जर बरोबर. माहीत असणार नाहीये, तर तो काय असतं ते बऱ्याचदा अज्ञानात सुख आहे असं आपण म्हणतो ना, त्याला ते बरोबर. माहीतच नाहीये याच्यात हझार्ड काय होऊ शकतं. हे केमिकलमध्ये मी जर हात टाकला किंवा ते माझ्या अंगावर उडालं तर काय हझार्ड होऊ शकतो, काय मला धोका होऊ शकतो, हे त्याला जर माहीत नसेल, बरोबर आहे तो सर. केअरलेसली हँडल करू शकतो. पण बरोबर आहे. त्याला ते माहिती असेल, तर खूप तो सिरियसली आणि त्याच्यासाठी लागणारे पीपी भलेही दिलेले असतील आणि तो वापरणार नाही. बरोबर आहे. तर ह्या गोष्टीने हे मेन इश्यू आहेत. ट्रेनिंग सर्वात मेन इश्यू आहे. ट्रेनिंगवर जास्त फोकस करायला पाहिजे ऑर्गनायझेशन्सने. बरोबर. दुसरा एक क्वेश्चन होता सर, की हं. आता बिफोर कोविड-19 आणि आता जे कोविड-19 आता इंडस्ट्रीमध्ये म्हणजे त्याचा इम्पॅक्ट बद्दल थोडं सर मला जाणून घ्यायचं. मेनली कोविड नंतर काय झालेलं आहे, की मॅनपॉवर जी मोस्टली मॅनपॉवर काय आता फॅक्टरीजमध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट असते वर्कर्सची.
हो. तर तिथे ते वर्क फ्रॉम होम असं काही याच्यामध्ये तर काही शक्य नाहीये बरोबर आहे सर. फॅक्टरीजमध्ये. हो सर. बरोबर. मग त्यातल्या त्यात काही ऑपरेशन्स वगैरे जे आहेत म्हणजे आता ड्युरिंग कोविडमध्ये काही फॅक्टरीजने जसे की क्वालिटीवाले किंवा काही जे प्लॅनिंग वाल्यांना घरून हे करायला अलाव केलं होतं. हो. पण इट वॉज नॉट फिजिबल हम्म. फॉर ओव्हरऑल फॅक्टरी फंक्शन्स. म्हणजे आता तो समजा तो प्लॅनिंग वाला असेल आणि तो घरी बसून प्लॅनिंग करत असेल आणि इकडे जर मेजर इश्यू सेफ्टीशी रिलेटेड काही झाला तर त्याच्या प्लॅनिंग मध्ये सगळी गडबड होणार. हो सर. तर कोविड नंतर परिणाम झाला असं कम्प्लिटली म्हणता येणार नाहीये. पण बऱ्याच मॅनेजमेंटने जी रिपोर्टिंग सिस्टीम आहे ती हम्म. चांगल्यापैकी ऑनलाईन सिस्टीम केलेली आहे. म्हणजे आधी बऱ्यापैकी म्हणजे फोनवर मेलवर वगैरे व्हायचे, आता काहीतरी सॉफ्टवेअर्स वगैरे डेव्हलप केलेली आहेत. आणि बरोबर. इव्हन हे जे अशा कंटिन्युअस मीटिंग्स वगैरे जे होतात ऑनलाईन मध्ये, तर एक त्याचाही फायदा म्हणजे एकदम आपण निगेटिव्ह म्हणून चालणार नाही. पॉझिटिव्ह हा आहे की कम्युनिकेशन खूप वाढलंय. बरोबर. इमिजिएटली आपण कम्युनिकेट करू शकतो. बरोबर. आधी व्हॉट्सअपवर किंवा मेलवर व्हायचं, पण आता आजकाल इमिजिएटली मीटिंग होतं. प्रोडक्शन हेडला वाटलं, आता प्लॅन हेडला वाटलं, चला आताच्या आता सगळ्यांची मीटिंग घ्यायची आपण आणि याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायचंय. तर इमिजिएटली सगळेजण त्यांच्या कॅबिन मध्ये बसून ऑनलाईन मीट करतात आणि त्यातनं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इझी होत आहे. तर बरोबर. हा आपण पॉझिटिव्ह ऍस्पेक्टने बघू शकतो की कोविडमुळे ह्या गोष्टी हे झालेल्या आहेत, बरोबर. म्हणजे चांगल्या झालेल्या आहेत. बरोबर आहे त्यामुळे सर. तसंच याच्यासोबत जे ट्रेनिंग वगैरे आहेत, सेफ्टीचे ट्रेनिंग म्हणजे आता हो. कोविडमध्ये सुद्धा भले जरी घरी असलेले लोक, तर मग याचा उपयोग असा झाला की भरपूर जणांना सेफ्टीची ट्रेनिंग वगैरे होत आहे. त्यामुळे इंटरनॅशनल ट्रेनर्स पण आपल्या जवळ आलेत. आधी नाहीतर काय असायचं, कॉन्फरन्स वगैरे असेल किंवा काही ट्रेनिंग सेशन असेल कुठेतरी असणार, तर तिथे आपण जायचं. जो बरोबर आहे सर. सेफ्टी मधला हो. पर्सन असेल तो सगळं काम सोडून तो तिथे जाणार. तर बरोबर. ह्या कोविड नंतर हे आपल्याला एक ऑनलाईन ट्रेनिंगचं मॉड्यूल जे डेव्हलप झालं खूप इफेक्टिव्ह आहे. हो सर. त्यामुळे नॉलेज शेअरिंग फास्ट झालेलं आहे. बरोबर. फक्त ह्याच्यात एकच होतं सर, की म्हणजे हेल्थ बद्दल म्हणजे काय आता अजून इंडस्ट्रीमध्ये काही चेंजेस केले का सर हेल्थची प्रिकॉशन घेण्यासाठी? नाही, हेल्थच्या दृष्टीने म्हणजे आता एक रूल 18A आहे ते ज्याच्यानुसार सर्व कारखान्यांचं मेडिकल एक्झामिनेशन दरवर्षी करायचं आहे बाय ऑथराइज सर्टिफाईंग सर्जन. परत काय हजार्डस प्रोसेस असतात, तर 73W जर वाचलं तुम्ही त्याच्यामध्ये हो काय सर. कामगारांच्या संख्येनुसार तिथे फॅक्टरी मेडिकल ऑफिसर असणं जरुरी आहे. तो रिटेनरशिप असेल, पार्ट टाइम असेल किंवा फुल टाइम असेल. अच्छा. परत तिथे OSC असायला पाहिजे. आणि रूल 114 मध्ये जे शेड्यूल्स दिलेले आहेत, हो. त्या शेड्यूल्स मध्ये काही ऑपरेशन जे आहेत, काही ऍक्टिव्हिटी जे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल पेस्टिसाइड्स, तर तिथे एव्हरी क्वार्टरली किंवा मंथली डिपेंड्स ऑन दी ऑपरेशन तिथे मेडिकल एक्झामिनेशन करणं जरुरी आहे. अच्छा. म्हणजे ते 18A 73W आणि 114 त्याच्यावरती. त्याच्यामध्ये शेड्यूल्स मध्ये दिलेले आहेत काही, म्हणजे हो सर. काही हो. 2-3 शेड्यूल मध्येच आहे, सगळ्या शेड्यूल्स मध्ये नाहीये. हम्म. 18A जो आहे तो ओव्हरऑल सगळ्या फॅक्टरीसाठी आहे, की बरोबर. वर्षातनं एकदा मेडिकल करायची आहे बाय ऑथराइज सर्टिफाईंग सर्जन. हो. सेकंड जे आहे ते फॅक्टरी काही हजार्डस प्रोसेससाठी फॅक्टरीमध्ये त्यांचा FMO असायला पाहिजे, फॅक्टरी मेडिकल ऑफिसर. बरोबर. तर तो कसा किती संख्येला असायला पाहिजे ते 73W मध्ये दिलेलं आहे. हो सर. आणि शेड्यूल्स मध्ये काही दिलेले आहेत काही ऍक्टिव्हिटीसाठी, काही ठराविक ऍक्टिव्हिटीसाठी. फॉर एक्झाम्पल मी पेस्टिसाइड सांगितलं, तर बरोबर. त्याच्यामध्ये फ्रिक्वेंटली म्हणजे तिची फ्रिक्वेन्सी वाढवलेली आहे, कारण ती जास्त हजार्डस हे आहे. बरोबर. हेच 2 डाऊट होते सर. आता क्लिअर झाले सर. बरं. हो. तुम्ही आता खूप चांगल्या पद्धतीने तयार झालेले आहात आणि आमच्या शुभेच्छा हो सर. की एक आपला रिझल्ट आला पाहिजे हो सर. आणि संबोधी करिअर अकॅडमीच्या पॅम्पलेट वरती तुमचा फोटो आला पाहिजे. हो सर. हो सर. नक्की. नक्कीच. नाही, मला सरांचं म्हणजे तुमचं सुद्धा आणि देवराज सरांशी पण मी 2-3 वेळा फोनवरती बोललो. सरांनी पण मला म्हणजे मला वाटतंय सरांना मी पहिला फोन काहीतरी डिसेंबरमध्ये केला होता. मी तेव्हा दिवाळीला गावी होतो हो. वाटतं का काय तेव्हा मला काहीतरी. सरांनी इनपुट दिले होते आणि त्याच्या अनुषंगाने मी सगळं करत गेलो. इव्हन मागे 2दा सरांना कॉल केला. सरांनी चांगला इनपुट दिलं. आणि सर तुम्ही स्वतः आले होते मागच्या 2 महिन्यापूर्वी पुण्यात. आपण एक दिवस पूर्ण तुमच्या सोबत होतो मी. तुम्ही हो, मला हो. खूप खूप
अगदी मी मायन्यूट पुण्याला लेवलला गेलो होतो. पुण्याला हा. कार्यक्रम होता माझा तेव्हा. मायन्यूट लेवलला मला बोरकर सरांनी खूप इनपुट दिले आणि त्या धर्तीवरती मी करत आलो आतापर्यंत. आणि नक्कीच हम्म. मी सर माझं जेवढं बेस्ट आहे आय विल गिव्ह माय बेस्ट इन इंटरव्ह्यू. राईट राईट. हो सर. आणि तुमचं मार्क्स पण चांगले आहे, हो सर. तयारी पण चांगली आहे, रिटर्नचे मार्क्स पण चांगले आहेत आणि हे पण 100% चांगलंच जाईल. आणि माझं त्यामुळे सर हा लास्ट अटेम्प्ट आहे, त्यानंतर मी एलिजिबलच नाही सर. नाही काही गरज नाही पडणार. हा, चांगल्या गरज नाही activity. पडणार. हम्म. राईट. देवराज सर अजून एक विचारायचंय. माझं हा. जे पीएचडी आता परसुईंग आहे ते हा. माझं कंपोजिट मटेरियल मध्ये आहे सर. म्हणजे माझा जो टॉपिक आहे बर हा हा. डेव्हलपमेंट अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ ग्लास फायबर कंपोजिट बर. with secondary nanofibers to हा. improve fracture toughness using Vartum process. Vartum means vacuum. Vacuum assisted resin transfer molding process. तर बर. ह्याच्याबद्दल थोडंसं मी तिथे थोडं माझ्या जे त्यांनी मला विचारलं तुमचं हा. तुम्ही स्वतःबद्दल सांगा, तर हा, तिथे हा. थोडं एक्सपोजर देऊ का सर त्याला? ज्यावेळेस स्वतःबद्दल सांगणार ना त्यावेळेस सांगा. आणि मग त्यांचा पुढचा प्रश्न असेल की तुमच्या ह्या पीएचडीचा हा. सेफ्टीच्या दृष्टीने काय यूज आहे, तर ते पण थोडं उत्तर तुम्हाला तयार हो. करून घ्यायला लागेल. तर त्याच्यामध्ये की ना सर आता मी हा. 2 प्रोडक्ट डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यावरती हा. मी काम केलंय. एक सेफ्टी हेल्मेट डिझाईन करून मॅन्युफॅक्चर केलेलं आहे सर. आणि बरोबर. हा. सेकंड आपल्या हायवेच्या कडेला एक रेलगार्ड असतात बघा सर स्टीलचे. हो 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 तर हो. ते स्टीलचे रेलगार्ड आम्ही कॉम्पोजिट मटेरियलनी रिप्लेस करतोय सर. ओके ओके. तर ते दोन्ही सेफ्टी रिलेटेडच आहे. तर मग हा. मला त्याच्यावरती तिथे मला बोलता येईल जास्त. ना तुम्ही जे काही सांगणार ना ते हा. ते पुढचा पॅनलचा प्रश्न हा नसेल की हा तुमचा याचा आम्हाला काय उपयोग आहे. म्हणजे ते सेफ्टीच्या दृष्टीने आपल्याला थोडंसं प्रिपरेशन करून ठेवायला लागेल. ओके. आता हे तुम्ही जे मटेरियल जे डेव्हलप केलेलं आहे हो. ते सेफ्टीसाठी जे म्हणजे आता हेल्मेट आणि याच्यासाठी रेलिंगसाठी हो. तर ते फॅक्टरीजमध्ये पण हेल्मेट तर फॅक्टरीमध्ये युज होतात, ते रेलिंग्स वगैरे पण फॅक्टरीमध्ये फेन्सिंग वगैरे म्हणून असं कुठे युज होतील ते त्या दृष्टीने पण थोडंसं बघून घ्या. इवन जे मशीन्स असतात तर त्याला जे गार्ड्स असतात हम्म. ते गार्ड्स हो. कंपोजिट मटेरियल मध्ये वी कॅन रिप्लेस दॅट गार्ड युजिंग हा. कंपोजिट मटेरियल आणि डेफिनेटली इट विल हेल्प टू सेव्ह द लाईव्ह जर ऍक्सिडेंट वगैरे झाला तर ते पण बरोबर. थोडं. आणि ह्याच्या अनुषंगाने सर ह्याच्यावरती मी 2 पेटेंट पण घेतलेले आहेत. अरे वा. तर ते पण थोडं मी त्यांना तिथे एक्सपोजर देईल. तुम्ही पण म्हणजे चांगलं R&D झालेलं आहे कदाचित पॅनल म्हणेल तुम्ही इकडे काय येत आहे. नाही त्याचे मी 3-4 मी त्याचे पॉइंट्स काढून ठेवलेत. मीनवाईल हा. तुम्ही ज्यावेळी म्हणजे मीटिंग मध्ये थोडे नव्हते सुरुवातीला मी सरांना सांगितले. एकतर सर हा. म्हटलं की माझा इंडस्ट्री एक्सपिरियन्स. सेकंड थिंग मी माझं जे ME आहे सर मास्टर्स ते प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन. तर तिथे मी ऑटोमेशनचे सब्जेक्ट शिकलो आहे सर. डेफिनेटली ते ऑटोमेशन एक बेनिफिशियल राहील सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू. थर्ड थिंग आता हँडलिंग चार्ज ऑफ वर्कशॉप सुपरिटेंडेंट अँड सेफ्टी कॉलेजचं मेंटेनन्स या सगळ्या गोष्टी. फोर्थ पॉइंट माझं रिसर्च आहे ते कंपोजिट मटेरियल आहे. ते कंपोजिट मटेरियल डेफिनेटली इट विल यूज इन इंडस्ट्री सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू. असं एक आणि सर ह्याच्या व्यतिरिक्त मी जे आता थेरी सब्जेक्ट घेतो तर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग सेफ्टी मॅनेजमेंट हे सब्जेक्ट किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस मटेरियल सायन्स मेटलर्जी हे सब्जेक्ट की जे इंडस्ट्रीशी रिलेटेड आहेत. आणि डेफिनेटली हे सगळ्यांचा जर विचार केला तर मी निश्चितच म्हणजे ह्याचं योगदान देऊ शकतो ह्या डिपार्टमेंटला. असं एक माझं आन्सर आहे. बरोबर. म्हणजे पॅनलला वाटायला पाहिजे की तुम्ही आल्यानंतर आम्हाला उपयोग होणार आहे. हो सर. त्या दृष्टीने आपल्याला त्या दृष्टीने थोडेसे म्हणजे त्या अँगलने उत्तर तयार करा. हो सर. हो सर. म्हणजे माइंड मध्ये ठेवा ती तशी त्या पद्धतीने. हो सर. चला ठीक आहे. आपण ठीक आहे. चला ऑल द बेस्ट नंदकुमार तुम्हाला. हो थँक्यू सर. थँक्यू सर. येस येस येस. थँक्यू. चला ऑल दी बेस्ट. सांगा इंटरव्ह्यू कसा गेला मग. नक्की नक्की सर. नक्की. आणि तुम्ही एवढा सर उशिरापर्यंत वेळ माझ्यासाठी दिला. खूप खूप धन्यवाद सर. या लवकर या डिपार्टमेंटला. डिसेंबर जर झाला ऑर्डर झाली तर डिसेंबर पर्यंत जॉईनिंग पण होणार. चालेल सर. चालेल. हो सर. चला ठीक आहे. ओके. गुड ऑल नाईट द बेस्ट नंदकुमार. गुड नाईट. थँक्यू. थँक्यू नरेश. थँक्यू.